मग तुमचा विचार नाही मी सगळं खावं जास्त मसाले बघू मग कारण स्टफिंग जास्त असतात भरलेला म्हणजे वाटतच ना. लोण मला संपतो बाबू माझा डोसा. तुम्ही सुपाशी जाता बघा मग तुमचं. मी खातो बरोबर. एवढं नाही खायचं आपल्याला, अर्धा अर्धच खायचे बाबू ना. मला तर माझं फुल पाहिजे. नो शेअरिंग नो केअरिंग. मी काय साई नाही शेअरिंग केअरिंग म्हणायला नाही. पांडेल फोन लावर नाही पांडेल बळच पाठवते तो जायचं नाही म्हणते तरी. बॅट घेऊन बसला होता तो. काय घेऊन बसला होता मला. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर माझं आणि रायामध्ये काय संभाषण चाललंय की आम्हाला भूक लागलेली संध्याकाळी, त्याच्यामुळे म्हणलं चला बाहेर काहीतरी खाऊया. आणि ते बोलत होते की हा मसाला डोसा तुला संपणार नाहीये. आज शेफ योगेश बनवत आहेत मसाला भात. तुला शिकवायचं स्वयंपाक करायचं. चपाती करायची कधी शिकणार आहे काय माहिती. येते कधीतरी मला पण करून घाल. पेट बीट भिजून रोजचा स्वयंपाक कधी जा बरं. मला आजकाल लय कंटाळा येतो. मला स्वयंपाक नाही करू वाटत. तोंड बघायला लागायचं. हो करतोय. माझं दुखतोय, माझं दुखतोय. राया रायाचं फोटो बघू शकता, राया बघू शकता. आणि 4 वेळेस आरशात बघून म्हणजे मी लयच हँडसम दिसतोय. हँडसम तर माझे गणपती बाप्पा. बेबी चला आता देवाबत्ती करू, आरती करू. सुख करता दुःख करता वाता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठे झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देवराज गौरी कुंभरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, पुढे चरणी गावरिया. जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्वामी. तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की गणपतीनिमित्त रोज आमच्या सोसायटीमध्ये गेम्स असतात. वेगवेगळ्या प्रकारचे लिंबू चमचा, पिलो पासिंग, अजून बरेचसे काही. तर आज होती रांगोळी स्पर्धा. तर त्याचीच इकडे मी रांगोळी काढत आहे. माझ्या रांगोळीची कन्सेप्ट खूप छान आहे आणि ते काय आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे. पण त्याच्या अगोदर क्यूटचे बाप्पा काढून घेतले. तर कारण की मला हे सर्व बाप्पांना सांगायचं आहे, त्याच्यामुळे अगोदर बाप्पांना काढलेलं जे मला रांगोळीमध्ये जे मला एक संदेश द्यायचा आहे त्याच्यासाठी. त्याच्यामुळे अगोदर बाप्पा आणि नंतर तो मला काय संदेश द्यायचा ते पण आहे, ती मला पुढे दिसणारच आहे. तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आत्तापर्यंत जेवढी रांगोळी काढली आहे त्याच्यावर तुम्हाला कळालंच असेल की मला काय संदेश द्यायचा माझ्या रांगोळीच्या माध्यमातून. तर तुम्ही गेस पण करू शकता आणि कमेंटमध्ये पण लिहू शकता की मी काय करते तर, की कशाबद्दल मी रांगोळी काढते तर. चला पुढे तुम्हाला दिसणारच आहे पूर्ण व्हिडिओ.
मला माझ्या रांगोळीमधून हा संदेश द्यायचा की मुलींवरती जे महिलांवरती अत्याचार होतात त्याच्यासाठी फक्त आपण त्यांना जो न्याय मिळण्यासाठी फक्त एक कॅन्डल घेऊन उभा राहून रस्त्यावरती उतरण्यापेक्षा त्यांना खरा जो त्यांच्यासाठी शिक्षा आहे ती त्यांना मिळायलाच हवी आहे. खूप सगळ्या प्रकारच्या एक वेगवेगळ्या भाईला सामोरे जात आहे. तर हा होता संदेश जो माझ्या रांगोळीच्या माध्यमातून मी बाप्पाकडे आणि तुमच्या सर्वांपर्यंत मांडला. आणि त्याच्याच निमित्ताने गणपती निमित्त आहे त्याच्यामुळे थोडंसं गणपतीचं केलेलं आहे आणि सगळं त्याच्यामध्ये मुलींबद्दल कसं म्हणजे आपण अवेअर राहायला फक्त आता कॅन्डल वगैरे घेऊन आपण त्यांच्यासाठी जस्टिस मागत असतो. तर खरं जस्टिस ही त्यांना शिक्षा करून देणार आहोत. त्याच्यामुळे त्यांना जी काही योग्य ती शिक्षा असेल ती त्यांना मिळायला हवी आहे. आणि बाप्पा खरंच जे आता मी रांगोळी काढलेलं आहे ते बाप्पापर्यंत माझं मागणं नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि नक्कीच नेक्स्ट टाइम म्हणजे काही पण होतील ज्या घटना तर त्याला नक्कीच जस्टिस भेटायचा हे असेल. जे फ्रेंड्स फॅमिली सोसायटीला जे सगळे असतात ना आपण ज्याच्याबरोबर अशी घटना झालेली आहे तर त्याच्यासोबत राहायला हवे. फर्स्ट ऑफ ऑल फॅमिली आणि फ्रेंड्स खूप महत्त्वाचे असते त्यांच्या मदत त्यांनाही करायला हवे आणि काय नाही. तर रांगोळीमध्ये माझा पहिला क्रमांक आला होता. माझ्या रांगोळीला सगळ्यात जास्त ओट भेटले होते. तर ही सगळ्याच रांगोळी खरंच खूप सुंदर होत्या. तर त्याच्यामध्ये आपल्या रांगोळीत तुम्ही काय संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे का तुमची रांगोळी काय तुम्ही काय सांगता त्याच्यामधून तर असं बोलायला सांगितलेलं त्याच्याबद्दल मी थोडीशी त्यांना माहिती सांगितलेली. तर खूप छान वाटलं आणि तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.